नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला राजकीय बातम्या. शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. कोर्टामध्ये 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार. दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांची भेट घेणार. ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली. जरांगेंचा फोटो घरात लावा, निवडणुकीपर्यंत त्यावर एक हार चढवा. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मनोज जरांगे निवडणूक लढले नाहीत तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल. प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा. मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो. आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जरांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते. ते इलेक्शन लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर. मराठा आंदोलक जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. तर राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा. 2 दिवसांमध्ये राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार. अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत. कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईमध्ये आंदोलन. फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा निघणार. सकाळी 10 वाजता सागरमंगला ते सिल्वर ओक मार्गावर मोर्चा असणार. महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात. आरक्षणाची गरज नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय. राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरे सत्तेमध्येच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य. सागरमंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकावतोय. चिल्लर म्हणून सोडून द्या. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन.